महाराष्ट्राच्या विरोधी पक्षामध्ये एक अस्वस्थता जाणवते आहे. तसा एक गंमतशीर व्हिडिओ संजय राऊत यांचं विधान आणि नीलम गोरे यांचं विधान याच्यावर भाऊ तोरसेकरांनी छानपैकी केलं आहे. किंवा तसंच अजित पवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय कुणी उपटसुंब काहीतरी बोलतो आणि मला काय विचारतं असा एक त्यांनी व्हिडिओ केला, जरूर बघा. आम्ही थोडासा एक वेगळा मुद्दा, ह्या विरोधी पक्ष अस्वस्थ का आहे याच्या संदर्भामध्ये आणि त्यामध्ये या आत्ताच्या ज्या घडलेल्या राजकीय घटना आहेत, जो सत्तांतर हा तो एक भाग आहेच, पण मुळात तुम्ही सध्या जे विरोधात आहेत त्यांची प्रवृत्ती मूळ काय आहे ती जरा समजून घ्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी, विशेषतः राष्ट्रवादी हा पक्ष अगदी त्याच्या स्थापनेपासून 1999 पासून सतत सत्तेवरती राहिलेला होता. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता असं जवळपास म्हणजे आधी ते इथे सत्ता नव्हती केंद्रामध्ये. 2004 ते 14 दोन्ही ठिकाणी सत्ता त्यांनी उपभोगली आणि 14ला दोन्ही ठिकाणची सत्ता गेली असं एक घडलं होतं आणि 5 वर्षाचा कालखंड असा होता. पण त्याही सरकारला सुरुवातीला बाहेरून पाठिंबा देऊन आपले काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्या आतून का होईना साठलोट आहे असं निदान इंडिकेशन तरी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं होतं. नंतर पुढं काय झालं, कशा पद्धतीने शिवसेनेने परत पाठिंबा दिला आणि ते सरकारमध्ये आले ती गोष्ट वेगळी. काँग्रेसवाले तर सत्तेचाच पक्ष आहे. 1980 पासून सातत्यानं सत्तेवर राहिलेला हा पक्ष आहे किंवा सत्ताधारी गटाच्या जवळ राहिलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे त्यांची एक अस्वस्थता आपण समजू शकतो. म्हणून महाविकास आघाडी स्थापन करत असताना शिवसेनेसारखा ज्याच्याशी कधीच काही संबंध नव्हता, आपल्याला आपल्या मतदाराला धोका दिल्यासारखं होईल हे सगळं माहीत असताना सुद्धा काँग्रेसने हट्टानं त्या सरकारमध्ये जाणं पसंत केलं, कारण की ते सत्तेशिवाय राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा जो गट आता सत्तेच्या बाहेर आहे म्हणजे विरोधात बसलेला आहे, त्यांची एक अडचण अशी की नुकतेच त्यांनी सत्ता उपभोगलेली होती. त्या गटातला जे काही म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या जवळचं जे कोंडाळ आहे, सत्तेची मुख्य सूत्र जरी शरद पवारांच्या हाती होती तरी ह्यांच्या हातामध्ये जो काही तुकडा होता तेवढ्यापुरती का होईना सत्ता होती आणि आता ती नाही. त्याच्यामुळे जे विरोधामध्ये आज बसलेले आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट, त्यांची अस्वस्थतेची मुळ ही अशी आहे. महाराष्ट्रामध्ये 1980 पासून, खरं तर आधीपासूनच शरद पवारच बाहेर पडले आणि मग त्यांनी बंडखोरी करून विरोधी पक्षाला हाताशी धरून सरकार स्थापन केलं, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये सबळ असा विरोधी पक्ष नव्हता. 2014ची ही पहिली निवडणूक आहे. अगदी त्यापूर्वीची 95च्या निवडणुकीमध्ये पुरेसं बहुमत नव्हतं म्हणून अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला होता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2014ची विधानसभेची निवडणूक होईपर्यंत स्वतःच्या जीवावरती विरोधी पक्ष कधीच बहुमतात निवडून आलेला नव्हता. कायमस्वरूपी काँग्रेस सत्तेमध्ये किंवा काँग्रेसचाच एक गट बाहेर पडला किंवा कोणाचा पाठिंबा घेतोय अशी ती सगळी सत्ता होती किंवा काँग्रेसच्या गटानंच पाठिंबा दिलेला आहे. 22-23 अपक्ष आमदार युतीच्या काळामध्ये 95 ते 99 पाठिंबा देणारे काँग्रेसवालेच होते. त्याच्यामुळे एक अस्वस्थता अशी लक्षात घ्या की आता जे सत्तेच्या बाहेर बसलेले आहेत त्यांनी 2.5 वर्षाची का होईना कसं साठलोट करून ती सत्ता मिळवलेली होती, पण त्यांना आता एक गोष्ट कळून चुकलेली आहे, जो मुद्दा आम्हाला मांडायचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला विरोधी पक्ष अस्वस्थ काय, खरं तर तो भारतातलाच आहे, पण मी तो संदर्भ महाराष्ट्रापुरता घेतो आहे. त्यांना पुढे पण आपली सत्ता येताना दिसत नाहीये, ही त्याच्यातली अडचणीची गोष्ट आहे. नेहमी असं होतं की एखादा पक्ष सत्तेवर नसेल, विरोधी पक्षामध्ये असेल आणि त्यांना जर ही आशा वाटत असेल की आपण सत्तेवरती येऊ शकतो किंवा आपलं नेतृत्व असं आहे किंवा पक्ष संघटना अशा पद्धतीची मजबूत आहे, जो अनुभव भाजपने घेतला. भाजपला जेव्हा सत्ता नव्हती तेव्हाही ते कधी फुटले नाहीत, सत्ता असताना तर काही प्रश्नच नाही, कारण की त्यांना ती आशा होती, मोठं संघटन होतं आणि कार्यकर्ते त्या आशेवरती पक्षाला जोडलेले होते. अगदी आताही महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये सुद्धा सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका जशी देवेंद्र फडणवीसनी बजावली, त्याच पद्धतीनं भाजपनी सुद्धा एक विरोधी पक्ष म्हणून त्यांचे कार्यकर्ते हे सगळे त्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा ठामपणे पक्षाच्या बरोबर उभे राहिले. आताच्या विरोधी पक्षाची अडचण लक्षात घ्या, ही होत नाहीये कारण त्यांना विरोधात बसायची सवय नाहीये. राष्ट्रवादीचे बहुतांश नेते, त्यांच्या संस्था ह्या सरकारी मदतीवरच्या संस्था आहेत. स्वतंत्रपणे त्यांनी काही संस्था उभ्या केल्यात, स्वतंत्रपणे उद्योग जे उभे राहिले त्यांच्या पाठीशी उभे राहिले असं काही नाहीये. हे सगळं सरकारी मदतीवरती आणि हे सगळं जुनं नेहरू मॉडेल आहे. काँग्रेस सुद्धा शैक्षणिक संस्था असो, साखर कारखाने असो, पतपेढ्या असो, जिल्हा बँका असो, हे जे सगळं मॉडेल आहे ते सरकारी मदतीवरचं मॉडेल आहे, ह्याच्याशिवायचं मॉडेल नाहीये. म्हणजे 1980च्या नंतर विरोधी पक्षाला पूर्णपणे खात्मा करायची जी एक वेगळी चाल
इंदिरा गांधींनी खेळली होती ती म्हणजे सगळ्या डाव्या चळवळीतल्या लोकांच्या संस्थांना अनुदान द्यायला सुरुवात केली. पण त्या संस्था अशा समजा वनराई मोहनधारी यांची संस्था उदाहरणार्थ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अशा कितीतरी सामाजिक याच्यात काम करणाऱ्या संस्थांना वेगवेगळे त्याला निधी द्यायचा आणि त्याच्यामध्ये ते अडकून बसतात. म्हणजे त्याच्यातून ते प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रात संघर्षशील राहण्याची त्यांची वृत्ती संपून जाते. हे दुसऱ्याला करत असताना प्रत्यक्ष काँग्रेसच्या बाबतीत आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये असंच घडलं की तेव्हा तुमच्या संस्था त्या संस्था मोठ्या होणे, त्या संस्थांना सरकारी अनुदान मिळणे, त्या सगळ्यातून एक परावलंबित्व येणे की सरकार जर बदललं तर काय करायचं ह्याचं उत्तरच नव्हतं, कारण की सरकार बदलेल हा विचारच केलेला नव्हता. केंद्रात आणि राज्यात कुठं कमी जास्त आपलं सरकार असेल, थोड्या काळापुरते जरी दुसरे लोक जरी सत्तेवरती आले तरी बाकीची नोकरशाही आणि ही सगळी आपल्याला बाजूची असेल हे सगळं गृहीत धरून चालू होतं. आता पहिल्यांदा असं दिसतंय 2019च्या नंतर की केंद्रातून ठामपणे भाजपचं सरकार जास्त बहुमताने आलं आणि ज्या पद्धतीनं मोदी आणि अमित शहा काम करतायत आणि त्याला प्रतिसाद देणारे महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस सारखे नेते, मी इतर नेत्यांचं मुद्दाम नाव घेत नाही, अगदी भाजपमधले सुद्धा, आणि त्यांची शैली एका अर्थाने काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांसारखीच आहे. देवेंद्र फडणवीस सारख्यांची जी शैली आहे ती वेगळी आहे. म्हणजे यांचे दोन दुखणे आहेत, एक तर तो दुसऱ्या पक्षातला आहे म्हणूनच अडचण आहे असं नाही, ही शैली वेगळी आहे. मोदी अमित शहा हे भाजप संघाशी संबंधित आहेत म्हणून अडचण नाहीये, जरी हे वरवर शिव्या देत असले तरी, टीका करत असले तरी, त्यांची जी शैली आहे आणि ती सगळी ल्युटन्स लॉबी त्यांनी खात्मा करून दाखवली आणि नवीन लोक उभे केले, नवीन पद्धत आणली, अडचण तिथे आहे. आणि तेच मॉडेल महाराष्ट्रामध्ये लागू करत असताना सुद्धा वेगळ्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी आधी काम केलेलं होतं आणि आताही ते तसं करताना दिसत आहेत. अडचण इथे आहे. त्याच्यामुळे ही जी अस्वस्थता विरोधी पक्षातली आणि ते त्याच पद्धतीने म्हणजे पंकजा मुंडेला उचकवायचं की वंजारी कसे नाराज आहेत, ओबीसी कसे नाराज आहेत, कारण की ती पद्धत त्यांच्याकडे होती. तशी एखादा नेता एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करतो आहे, वंचित समूहाचं प्रतिनिधित्व करतो आहे, ही पद्धत भाजपमध्ये नाहीये. त्याच्यामुळे त्यांची जी चौकट पक्की आहे त्यामुळे ते ओबीसी मधले दुसरे नेते त्यांच्याकडे समोर आलेले असतील, दलितांमधले एससी मधले दुसरे नेते असतील, एसटी मधले पण दुसरे नेते असतील, एखादा नेता आणि त्याच्या पाठीमागं तो विशिष्ट जाती समूह आहे, ही पद्धत भाजपमध्ये नाही. विरोधी पक्षाची अस्वस्थता त्या गोष्टीपर्यंत दिसते आहे की जेव्हा की तुम्ही एकनाथ खडसेंना उचकवायचं किंवा तुम्ही इकडे पंकजा मुंडेला उचकवायचं किंवा विनोद तावडेंचं जेव्हा मंत्रिपद गेलं आणि बाकी सगळं तेव्हा त्यांना उचकवायचं, ह्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. ह्याचे दोन कारणं आहेत मी म्हणलं तसं आधी, की एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष सत्ता तुमच्या हातातून गेली हा एक भाग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस सारख्यांची शैली वेगळी आहे आणि त्या शैलीतलं राजकारण करायला ह्यांच्याकडे कोणी नाहीये. खरं तर मधल्या कालखंडामध्ये म्हणजे साधारणतः अगदी महाविकास आघाडीचा पण आपण विचार करूयात की नवीन नेतृत्व राष्ट्रवादीमधून आणि काँग्रेसमधून जर समोर आलं असतं आणि त्यांनी नवीन शैली म्हणजे आत्मसात केली असती. मी शिवसेनेचं नाव यासाठी घेत नाही की शिवसेनेमध्ये जे प्रत्यक्ष तळागाळात जाऊन काम करणार होते तो एक मोठा गट एकनाथ शिंदे बरोबर आता सत्तेमध्ये येऊन बसलेला आहे. आताचे बाकीचे जे लोक आहेत ते परत कोंडाळ्यापुरते लोक आहेत, ते काही मास लीडर ज्यांना म्हणता येईल लोकांमध्ये मिसळणारे असे कोणी नेते आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये शिल्लक नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी आपलं नवीन नेतृत्व समोर आणलं असतं, तरुण नेतृत्व, ज्याला ते नवीन आहे हा एक भाग आणि त्याची शैली पण नवीन आहे. हा जो दुसरा मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. नवीन राजकारण नवीन शैलीचं करावं लागणार आहे हे लक्षात घ्यायला जोपर्यंत हे विरोधी पक्ष तयार नाही तोपर्यंत त्यांना यश प्राप्त होणार नाही. प्रत्यक्ष पक्ष म्हणून तुम्ही तुमचा काय विरोध आहे ती वेगळी गोष्ट झाली. आता नवीन सगळ्या बदलाच्या ह्याच्यामध्ये जे सगळे नवीन म्हणजे बाजारपेठेची जी अर्थव्यवस्था आलेली आहे किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जुने मुद्दे घेऊन उपस्थित करून घेवाल. महापुरुषांचा अपमान झाला, त्याच्यावर मोर्चे काढायचे, आरडाओरडा करायचे, तात्पुरतं टिकणार आहे. नवीन ह्याच्यामध्ये हे मुद्दे फारसे भिडणारे नाहीयेत किंवा ह्याचा उपयोग नंतर प्रत्यक्ष मतदानामध्ये होईल असं नाही, किंवा एखाद्याला म्हणायचं एखाद्या जातीचा नेता, असं आता होणार नाहीये फारसं. आणि हे प्रत्यक्ष उत्तर प्रदेशमधलेही आता ताजे जे निकाल आहेत विधानसभेचे त्याच्यातून पण दिसून आलेलं आहे. हे लक्षात न घेता अजूनही विरोधी पक्षातले नेते आणि भाजपमधले सुद्धा असे काही आहेत जे मागं पडत चाललेले आहेत की जे काँग्रेसच्याच पद्धतीचं राष्ट्रवादीच्याच पद्धतीचं राजकारण करतायत. म्हणून आम्ही भाऊंच्या व्हिडिओच्या निमित्तानं तो विषय पुढे आला, पण मला जो मांडायचा तो विषय थोडासा व्यापक असा आहे की विरोधी पक्षातले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटातले नवीन नेतृत्व आणि ह्या नवीन नेतृत्वाने नवीन पद्धतीचं राजकारण ह्या जर दोन सूत्र अवलंबली
तरच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भवितव्य आहे. जुन्या पद्धतीने ते तसंच राजकारण जर चालवायचं असेल तर त्याला स्वीकारायला आता मतदार तयार नाहीत. त्यांना वेगळ्या पद्धतीचं राजकारण हवं आहे, नवीन नेतृत्वाचं राजकारण हवं आहे. भाजपने सुद्धा जर ती शैली आत्मसात केली देवेंद्र फडणवीसांनी जी पुढे आणलेली, तरच त्यांच्यामध्ये त्याचा काही फायदा होताना दिसेल, अन्यथा होणार नाही. विरोधी पक्षांची अस्वस्थता या गोष्टीमुळे आहे हे लक्षात घ्या. इथेच थांबूयात. धन्यवाद.